मित्र साथी समालोचक मित्र या आपण उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकतायत. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. आजच्या दिवसातल्या तिसऱ्या मॅचला सुरुवात होत आहे आणि तिसऱ्या मॅचला सुरुवात होत असताना कालच्या संध्याकाळचं सत्र ज्यांनी फायफर काल पंजा खोलला आणि शेवटच्या मॅचमध्ये कल्पेश कुडू हे आपल्याला बघायला मिळाले. कल्पेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि तेच कल्पेश मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी खूप सुंदर कालच्या दिवसात गोलंदाजी केली. मला तरी वाटतं त्या मॅचमध्ये 5 विकेट, त्याच्या आधीच्या मॅचमध्ये 3 विकेट आणि असे हे गोलंदाज कल्पेश आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय प्रशांत पाटील साहेबांचं देखील मुख्य व्यासपीठावरती इथे आगमन झालंय आणि दुपारच्या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचीच मॅच चालू आहे. अर्थातच प्रशांत पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला सुरुवात होते. दुसरा बॉल देखील चांगला हाताळला, शरीरापासून दूर ठेवला, ज्यामध्ये उसळी मिळाली आणि वेगासहित चांगला बाउन्स. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यामध्ये फलंदाजाला अगदी गार केलं शुभम पाटील यांना. एका बाजूला तुषार आहेत. कालच्या दिवसात तुषारनं देखील खेळ चांगल्या रीतीने खेळला होता, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये शुभम अर्थातच आपण पाहू शकाल शुभमचे वडील मॅचचा आनंद घेतात. प्रशांत सर यावेळेला आपण पाहतायत फटका खेळला होता, शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि बघता बघता सिंगल परिपूर्ण झाली. 3 बॉलचा खेळ पूर्ण होतोय. 3 बॉलचा खेळ परिपूर्ण झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकाल जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 2 वरती. तीन चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 2 आहेत. कल्पेश पाटील यांना पण पाहतात, तुषार पाटील हेही आहेत. सरपाडा प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस आणि आज 8 मार्च जागतिक महिला दिन. माता भगिनींना मानाचा मुजरा, ज्या माता भगिनींनी आज खूप भरपूर प्रगती केली. आज महिला मागे राहिलेल्या नाहीत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतात आणि आज जागतिक महिला दिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला केला तुषारनं, चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत आणि या वेळेला आपण पाहतायत षटकार बघायला मिळाला. फटका चांगला होता तुषारचा, ज्या वेळेला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले परंतु कॅच कॅरी करता आलं नाही. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बघा, ज्या वेळेला आपण पाहतात बॉल स्लॉटमध्ये होता, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा, त्याला ड्राईव्ह मध्ये कन्वर्ट केलं. क्षेत्ररक्षक ऑलमोस्ट पोहोचले होते, परंतु ज्या वेळेला हाताला बॉल लागला आणि तदनंतर सीमा रेषा ओलांडली, षटकार पाहायला मिळालाय. पाटील त्यांनी निश्चित स्वरूपात डेडिकेट केली ती मॅन ऑफ दी मॅच आणि ते आता वृक्ष इथे लावलं जातं. वृक्ष संवर्धन आपल्याला पाहायला मिळते. सरपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक चांगला मेसेज, झाडे लावा आणि झाडे जगवा. किमान इथून 2 वर्ष तुम्ही त्या झाडाची सेवा केली तर येणारी अनेक वर्ष तुम्हाला ते झाड त्याची साथ देईल, तुम्हाला त्याची सावली देईल, त्याची फळं देईल. निसर्ग इथून खऱ्या अर्थानं आपण पाहतात आज भरपूर ठिकाणी झाडं तोडून तिथे बिल्डिंग्स होत चाललेल्या आहेत, परंतु इथे सरपाडा प्रीमियर लीगचं कौतुक करावं लागेल. ज्यांनी मैदानाच्या सभोवताली मॅन ऑफ दी मॅचसाठी जे वृक्ष दिलं जातं त्या झाडाची लागवड करून जबाबदारी घेतली त्या खेळाडूने की ते झाड मी मॅन ऑफ दी मॅच आहेत आणि त्या झाडाला मला जगवायचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेला जर आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडनं बॉलला खेळलं. सिंगल इथे मात्र परिपूर्ण होईल. या सिंगलच्या सहाय्यानं धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचते, ते म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 धावा. यावेळेला आपण पाहू शकाल रोहन पाटील ऑन स्क्रीन यांना आपण पाहताय. एक चर्चेतलं नाव राहिलं रोहन. खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात त्यांचं यूट्यूबवरती रोहन व्लॉग हे देखील चॅनल येत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना वेड लावणारं असं व्यक्तिमत्व, रील्सला गाजणारा इंस्टाग्राम ज्यांनी जाम केलंय अर्थातच हे रोहन पाटील ऑन स्क्रीन आपण पाहताय. आमच्या मुख्य व्यासपीठाकडे येत असताना त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. रोहन पाटील यांना आपण पाहताय. सरपाडा प्रीमियर लीग 20-25चा दैदिप्यमान सोहळा, ज्यामध्ये आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला सामना क्रमांक 3. अतिशय सुंदर पद्धतीनं चांगलं क्रिकेट. धावसंख्या जर पण पाहिली तर साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत आणि अमर पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 9 धावा. 10 धावा धावफलकावरती आहेत, माफ करा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे भरपूर आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतायत दिलीप आलेत. दिलीप पाटील कालच्या दिवसात त्यांच्या कर्णधारांनी म्हटलं
की दिलीप पाटील असे गोलंदाज आहेत जे मोठमोठ्या फलंदाजांना शांत करण्यात ज्यांनी अनेक वर्ष या गोलंदाजी ट्रॅकवरती येऊन तो कारनामा केलाय. लेफ्ट आर्म राऊंड डिस्टन्स पहिल्याच बॉलवरती बॅट स्विच केली आणि फटका खेळला तुषार पाटीलनं. बॉल चाललाय लांब, वन बाउन्स, शॉर्ट थर्डमॅनला क्लिअर करत डीप थर्डमॅन मध्ये 4. जर आपण पाहिलं तर एक रिव्हर्स स्विच केल्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न तोच राहिला, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन पाहता तुषारने ते फटके स्वीकारणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बघा दिलीप पाटील ही यांची ओळख राहिलेली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतरचे 2 बॉल त्यांनी डॉट देखील हाताळले. खऱ्या अर्थानं उगाच केस पांढरे झाले नाही, त्यासाठी त्यांनी वेळ दिलाय या क्रिकेटला. आणि एक एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिलीप पाटील सुपर गोलंदाजी, लाईन और लेंथनं फलंदाज तुषारला आता शांत केलं. पुढचा बॉल आणि या षटकातला चौथा बॉल पुलर लेनचा बॉल होता. या बॉलला इंटू द गॅप मध्ये खेळलंय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. डीप मधून मात्र बॉलला क्षेत्ररक्षण करतील, फेकी येईल. तदवरती आपण पाहता 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने आकार घेत जाऊन पोहोचतं ते म्हणजेच 15 या धावफलकावरती. 15 ऑन दी स्कोर कार्ड. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आज टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे गेलं आणि आज प्रत्येक गावोगावी गल्लोगल्ली या टेनिस बॉल क्रिकेटचा क्रेज भरपूर जास्त. आणि आज जर तुमच्यामध्ये चांगली गुणवत्ता असेल तर ISPL सारखा मोठा प्लॅटफॉर्म तुमच्याकडे आहे. तुमच्यातले कलागुण कौशल्य जर तुम्ही दाखवले तर निश्चित स्वरूपात आज स्ट्रीट टू स्टेडियम कित्येक खेळाडू आपल्या पालघर विभागातले जर आपण पाहिलं, पहिल्या एडिशनमध्ये प्रीतम बारी यांना पाहिलं, यंदाच्या हंगामात आपण प्रज्योत अंबिरी यांना पाहिलं, प्रशांत घरत यांना पाहिलं. आपल्या पालघरमध्ये देखील तेवढंच चांगलं टॅलेंट आहे. चेतन पाटील सारखा खेळाडू आहे, याच विभागात क्रितेश घरत सारखा खेळाडू आहे. असे दिग्गज खेळाडू आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. दिलीप पाटील यांना पण पाहताय. शेवटचा चेंडू या पॉवर प्ले मधला शरीरापासून दूर ठेवला. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु त्यामध्ये 4 चेंडू डॉट फेकण्याची किमया दिलीप पाटील यांनी राखली. 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला, जिथे धावफलक 15 वरती बिनबाद तुषार पाटील आणि शुभम पाटील ही जोडी मैदानाच्या आत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. आपण पाहताय सरपाडा प्रीमियर लीग आजचा दिवस. या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तो म्हणजेच दुसरा आणि दुसऱ्या दिवसातला तिसरा मॅच. धावसंख्या जर आपण फलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. पंधरा धावा धावफलकावरती आहेत आणि गडी इथे मात्र एकही बाद होत नाही. जमेची बाजू आहे. जरी धावसंख्या कमी असल्या हरकत नाही, परंतु आपण पाहतायत धावा देखील थोड्या कमी आहेत. कल्पेश आलेत. मागच्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. दिलीप पाटील यांनी फक्त 6 धाव्यांचं कंजूस षटक हाताळलं, जिथे पहिल्या बॉलवरती चौकार असताना उर्वरित 5 बॉलमध्ये ज्यांनी अवघ्या 2 धावा खर्च केल्या. आणि दिलीप पाटील, मी म्हटलं की एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे आणि तो एक्सपिरियन्स त्यांनी दाखवला आणि फलंदाजांना गार केलं. 18 बॉलचा खेळ इथून बाकी असेल. तुषार पाटील यांना आपण पाहतायत जे आहेत आतापर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला. कालच्या पहिल्याच मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती आणि याही मॅचमध्ये आता आपण पाहू शकाल त्यांनी 10 बॉलचा खेळ केलाय. 14 धाव्यांचा खेळ त्यांच्या बॅटमधनं आलाय. सॉफ्ट हँडने खेळलाय. दिलीप पाटील शॉर्ट पॉइंटला बॉलला कॅरी करतील. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 16. 16 ऑन दी स्कोर कार्ड. तिसरं षटक 5 षटकांचं अगदी मध्य. या षटकातून जर आपण पाहिलं
तर एकतर बॅटिंग करणारा संघ मोमेंटम शिफ्ट करेल, अदरवाईज फिल्डिंग करणारा टीम. कारण ज्यावेळेला मध्यंचं षटक येतं त्यावेळेला फलंदाज आक्रमकतेकडे वळतात आणि तदनंतर गोलंदाजांना तिथे मग विकेट मिळण्याची दाट संधी असते, ज्यामध्ये आता काय होईल. फटका खेळलाय, बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतात गली पॉईंटच्या अगदी मधोमध सिंगल तर परिपूर्ण झाली आणि इथे दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील परिपूर्ण होतील. बघता बघता चेंडू क्षेत्ररक्षण करण्याच्या नादात ज्या वेळेला मध्ये फेकला त्यावेळेला सीमारेषेच्या बाहेर गेला, म्हणजे चौकार. 4. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय क्षेत्ररक्षक तिथे जरूर पोहोचले, परंतु तदनंतर जो बॉल हाताने आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर देखील गेला. 20 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेश गोलंदाज तयार. चेंडू बऱ्याच काळ हवेत. मागे यष्टीरक्षक स्वतः आलेत बॉलच्या खाली आणि बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. 11 बॉल मध्ये 18 धावांचा खेळ केला आणि आता तुषार पाटील रजा घेतात मैदानाच्या आतमधून. बाद. सो मच. धावसंख्या 20 वरती आपण पाहतायत पहिला धक्का जिथे तुषार पाटील बाद झाले आणि आता उर्वरित 15 बॉलचा खेळ बाकी आहे. कल्पेश पाटील राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स, पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता. पंचांकडे मागणी, पंच दर्शवतात की स्टम्प्सला सोडणारी लाईन आहे. धावसंख्या 1 तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न ओव्हर थ्रो मध्ये आणि बघता बघता 2 धावा मिळतील. मायनर चान्स होता जिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी निर्माण झाली आणि 2 धावा तिथे पळून परिपूर्ण केल्या. 22 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. उर्वरित या षटकातले 2 बॉलचा खेळ बाकी. 1 विकेट जरूर मिळाला कल्पेशला, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली मी म्हणेन, कारण 1 चौकार आल्यानंतर त्याच फलंदाजाला बाद करणं हेही धाडस कल्पेशने राखलं. तदनंतर 2 धावा आता लेग बाईच्या संकेतात मिळाल्या. गोलंदाज तयार. शरीरापासून दूर, ज्यामध्ये उंची आणि उंची सहित वेग, या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. चांगला बॉल गुड लाईनला पिचिंग झाला, तदनंतर बाउन्स त्यामध्ये चांगला पाहायला मिळाला. फलंदाजांसाठी तो बॉल खेळणं थोडासा कठीण. प्रितेश आलेत आणि आता प्रितेशसाठी कल्पेश पाटीलचा तो बॉल खडतर राहिला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली 22 वरती स्थिर. इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, या व्हाईट बॉलनं धावफलकामध्ये बदल होईल. स्क्वेअरमध्ये एक्स्ट्रामध्ये धावगती लिहिली जाईल. अमर पाटील यांच्या हस्ताक्षरात 23 धावा धावफलकावरती आहेत. 8ची सरासरी इथे चालू आहे. 8.12. याच टार्गेटने जर चालले तर 40 धावा होतील. समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक राज आहेत. बॉलला उचलतील, फेकी करतील, तत्पूर्वी आपण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ चांगल्या रीतीने संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे 24 वरती. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रात आपण पाहतात आजचा तिसरा मॅच. 3 षटकांचा खेळ संपतोय जिथे SS रिअल टायगर सरपाडा हा संघ जाऊन पोहोचतोय 24 वरती. 1 बाद. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. राईट हँड राऊंड डिस्टन्सनं फुलर लेनचा बॉल होता, परंतु प्रितेश यांना त्या बॉलला कनेक्शन चांगलं करता आलं नाही. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअरला दाखल झालेत, परंतु जवळपास 4थ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली. ते आतापर्यंत फक्त 3 बॉल खेळत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ती थोडीशी डोकेदुखी राहिलेली आहे.
SS रिअल टायगर सरपाडा या संघाचे शुभमकडे जे फटके आहेत ते फटक्यांचा अर्थ त्यांना इथे अवलंब करावा लागेल, कारण धावांचा वेग वाढणं खूप गरजेची भूमिका असेल. फटका केला इंटू द गॅप मध्ये, अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे वीरेंद्र सेहवाग, कॉपीबुक स्टाईल अजिंक्य राहणे यांची आठवण झाली या फटक्यानं आणि बघता बघता 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2/27 वरती धावफलक जाऊन पोहोचते. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. या 10 बॉल मध्ये 20 ते 25 धावा ॲज एक्सपेक्ट बॅटिंग करणारा डगआउट, परंतु गोलंदाजी करणारा संघ सांगेल की आम्हाला इथून कमीत कमी धावा कशा ठेवता येतील. पुढचा बॉल फटका तर खेळलाय जरूर इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू 1 बाउन्स अगदी सीमारेषेच्या जवळ पडला. हा चौकार आहे. चौकार इथे मात्र आपण पाहतायत तो चौकार असणार आहे. सीमारेषेच्या बाहेर बॉल आलाय 1 बाउन्स न 4. या आता शुभम पाटील चर्चेत आलेत, ज्यांनी खूप चांगला स्ट्रोक खेळला आणि धावगती जाऊन पोहोचले ती म्हणजेच 31 वरती. पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्वीप करायचं होतं. अगदी आपण पाहतात क्लीन बोल्ड फलंदाज इथे बाद होतात आणि इथे यष्टी वाकवली जाते. लेग स्टिक आणि मिडल स्टंप्सला बॉल जाऊन हिट केलाय. फलंदाज शुभम पाटील बाद. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातला चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4. उर्वरित इथून 8 बॉल बाकी आहेत. मितांशी प्रियांश फायटर हा संघ बॅटिंग करत असताना फिल्डिंग करत असताना आणि खऱ्या अर्थानं SS रिअल टायगर सरपाडा या संघाला इथून आता विजय खूप महत्वाचे राहणार आहेत. येता क्षणी मोठ्या फटक्याचा इथे निश्चित स्वरूपात पवित्रा स्वीकारला. तनिषनं सिंगल परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आहे आणि डायरेक्ट हिट. काही कमालीची फेकी राहिली. रवींद्र जडेजाची आठवण झाली. वॉर रूम मध्ये तिसऱ्या पंचांना चॅलेंज केलंय की इथे फलंदाज बाद असतील का हे आपण पाहणार आहोत. काही कमालीची फेकी राहिली. तनिष पाटील थोडेसे लेझी राहिले की त्यांना वाटलं तिथून हिट लागणार नाही, परंतु ना भूतो ना भविष्यती जबरदस्त फेकी केली. जे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळाले राज, आणि राज यांनी इथे राज गाजवलंय का आपण बघणार आहोत. OUT आउट. फलंदाज इथे बाद होतील. 1 धाव तर पूर्ण झाली. बॅट स्लाइड झाली नाही, त्या अनुषंगाने मात्र आपण पाहता डायरेक्ट हिट. त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की बाउंड्री लाईन पासून हिट लागेल का. बघा आपण पाहताय खूप चांगल्या पद्धतीनं कल्पेश पाटील जसा हिट लागला तसं ते कॉन्फिडन्स मध्ये होते. बघा फलंदाज तिथे पोहोचत असताना हिट लागला आणि फलंदाज बाद. एकच टायमिंग झालं. अगदी चेंडू येण्याचा योग तोच होता आणि बॅट स्लाइड अगदी थोड्या वर राहिली, ज्या अनुषंगाने तनिष पाटील बाद झालेत. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि एक सिंगल जोडली जाईल, अर्थात 32 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहत आहे. फलंदाज जयप्रकाश पाटील अर्थात जग्गू या नावानं ज्यांना भरपूर पसंती मिळाली आणि ते दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग मध्ये स्लॉग हिटिंग त्यांची बघायला मिळेल का. येता क्षणी पहिल्याच बॉल वरती काय फटका खेळला. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. दॅट्स अ 4 रन्स 4. चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. 4 षटकांचा खेळ संपलाय.
मुकेश धोडी यांचं षटक 12 धाव्यांचं राहिलं, ज्यामध्ये 1 विकेट मिळाला, 1 रनआउट देखील मिळाला. आता उर्वरित 6 बॉल, या 6 बॉल मध्ये टार्गेट कितीचं सेट केलं जाणार हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर SS रियल टायगर सरपाडा या संघाकडे गोलंदाजीचा युनिट खूप चांगला आहे, पण त्या गोलंदाजीच्या युनिटसाठी तुम्हाला 50 धावा तरी किमान उभ्या कराव्या लागतील. तर येणाऱ्या काळात दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला त्या 50 धावा तुम्ही उभ्या केल्या, त्याचं निश्चित स्वरूपात एक बळ असेल की आता गोलंदाजी चांगली करून आपण सामना आपल्या बाजूने जिंकवू शकतो. मनीष पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती, अगदी निर्णायक षटक या पहिल्या इनिंगचं 5वं षटक आणि अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला प्रितेश आहेत, 4 बॉलमध्ये 2 धावांवरती खेळतात. एका बाजूला जयप्रकाश आले, पहिल्याच बॉलवरती चौकार खेळलेत. फुलर लेनचा बॉल इंटू द गॅप मध्ये खेळलाय, चेंडू नाही थांबणार, 1 बाउन्स ओव्हर दी रोप. लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या मधोमध जो गॅप होता तो शोधला, 4. चौकाराच्या सहाय्याने 40. मनीष पाटील राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स, पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने पहिलाच बॉल हाताळला, तो फुलर लेनचा राहिला, त्यावरती प्रितेश तुटून पडले. पुढचा बॉल, या वेळेला आपण पाहू शकाल बेल्स उडली, अर्थात फलंदाज क्लीन बोल्ड झालेत. इथे बाद होत असताना आपल्याला बघायला मिळतील. प्रितेश पाटील यांचा 1 चौकार, तदनंतरचा कमबॅक गोलंदाजाचा देखील चांगला राहिला मनीष पाटील यांचा. ओके, आपण आउट होईल. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता ऑन स्क्रीन जो फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. शफल झाले, तदनंतर मागचा दरवाजा उघडा राहिला आणि तदनंतर बॉलनं हिट केलं स्टम्प्सला, बाद. नवीन फलंदाज दाखल होतात प्रमोद. 4 बॉलचा खेळ बाकी आणि दाखल झालेत प्रमोद. आता या 4 बॉलमध्ये किमान 10 ते 15 धावा ह्या खूप महत्वाच्या असतील, ज्या दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला ऊर्जा देतील. 55-50 ची फाईट प्रेक्षकांना देखील बघायला आवडेल. आता धावफलक 40 वरती आले, 9.23 ची सरासरी राखत 40 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत धावफलकावरती. याच धावगतीने आपण पुढे आला तर 46 धावा होतील. यात अजून जर 2 मोठे फटके आले तर आणखीन धावफलक पुढे येईल. काय होईल आणि काय बिघडेल क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल गेम, इनक्रेडिबल गेम अर्थात क्रिकेट. आणि आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रमोद किणी दाखल होत आहेत. जयप्रकाश जग्गू जे 1 बॉलचा खेळ त्यांनी केला, चौकार खेळला, 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग ज्यांची आपल्याला बघायला मिळाली. आता ते स्ट्रायकिंग एंडला येणं देखील तेवढंच गरजेचं असेल. मनीष पाटील आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती, त्यांच्या षटकातला हा 3रा बॉल. शरीरापासून दूर ठेवलाय, बघता बघता आपण पाहतात इथे रनआउट होतील. जयप्रकाश यांच्यासाठी सॅक्रिफाईस. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय की तो बॉल वाईड आम्हाला हवा आहे. पंचांनी तो बॉल चांगला धरलाय, ग्राह्य धरलाय. तनिष दाखल होत आहेत. कालच्या दिवसात या तनिषनं आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा डंका आणि सरपाडामध्ये की एक नवीन क्रिकेटपटू उदयास येतोय असं दाखवून दिलं. तोच तनिष मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. वय वर्ष अगदी आपण पाहतात 14 वर्षाचा हा खेळाडू आहे, परंतु वय वर्ष 14 मध्ये ज्यानं चांगली कामगिरी केली. फेअर डिलिव्हरी, मागचा बॉल चांगला राहिला, रिव्ह्यू लॉस. तनिष नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि कालच्या दिवसात त्यांची चर्चा अशी होती की ऑन साईडला फलंदाजी देखील चांगली करतात. एका बाजूला जयप्रकाश आहेत, एका बाजूला तनिष आहेत. अर्धा संघ गारद झालाय 40 वरती. SS रियल टायगर सरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जयप्रकाश मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉलनं बऱ्याच काळ उंची गाठलंय आणि उंची सहित लांबी देखील चांगली आहे. जयप्रकाश लेट एंट्री परंतु ग्रेट एंट्री, धमाका षटकार.
संघ मालक म्हणून एक जबाबदारी आणि इथे मात्र आपण पाहताय जबरदस्त फलंदाजी 2 बॉल मध्ये 10 धाव्यांची भागीदारी कॉन्ट्रीब्युशन दिलं ज्यांनी संघाला 5वा बॉल या षटकातला पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन व्यवस्थित नाही राज आहेत खाली आणि राजच्या माध्यमातून अतिशय चांगला आणि अचूक झेल फलंदाज जयप्रकाश बॅक टू द डगआउट गॉन यांनी मात्र आपण पाहतायत चांगली फलंदाजी केली आणि आता ते बाद झालेत पुढील होणारा सामना विराट स्पृहा सरपाडा विरुद्ध श्री 11 सरपाडा मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी रेडी राहायचंय विराट स्पृहा 11 सरपाडा आणि एका बाजूला श्री 11 दोन्ही कर्णधार प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये या एक बॉल नंतर आपण तो टॉस करणार आहोत आजच्या दिवसातला चौथा मॅच तर आपण टॉस साठी या 46 वरती 6 गडी बाद आणि शेवटच्या बॉलचा खेळ बाकी गोलंदाज तयार येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार केला सिंगल तर पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न राहील का बघता बघता आपण पाहतात फेकी जलद गतीने आली रन आउटची दाट संधी आणि फलंदाज बाद 47 धावा धावफलकावरती आहेत 48 धाव्यांचं हे आव्हान आहे या 48 धाव्यांचं आव्हान कुठल्या पद्धतीने पुढे येईल हे सांगण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये येऊया तत्पूर्वी पुढील मॅचचा टॉस ओव्हर झाली या पुढच्या मॅचच्या टॉस साठी या प्रशांत पाटील सरांना विनंती करतो की आपण तुमच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस करावा विराट स्पृहा 11 सरपाडा आणि एका बाजूला श्री 11 या दोन संघांमधील महत्त्वाचं बॅटल तुम्हाला बघायला मिळेल आणि त्या मॅचचा टॉस होईल प्लीज आपण या विराट स्पृहा संघ तुम्हाला विनंती करीन विश्वास पाटील आपण प्लीज आपला कर्णधार पाठवायचा आहे एका बाजूला श्री 11 या संघाचा कर्णधार इथे आलाय धीरज आपण इथे आहात का तर इथे टॉस होतोय एका बाजूला सचिन घरतसर आहेत स्वतः संघ मालक तू काय करता तू घे श्री 11 चा हा कॉल असेल आपण इथे टॉस करणार आहोत 2025 आणि SPL खऱ्या अर्थाने इथे SPL मी विनंती करतो प्रशांत पाटील सरांना की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठात विराजमान व्हा टॉस इथे जिंकलात सचिन घरतसर तुमचा निर्णय फिल्डिंग आमची आता ओके तुम्हाला शुभेच्छा मॅचसाठी दोन्ही कर्णधार आपण पाहतायत शॉर्ट अँड स्वीट मध्ये बाईट झाला धन्यवाद मॅचला जशी सुरुवात होईल आणि जशी मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या डावाला रिझवण्याकरता येतील पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांना आपण ऐकणार आहोत या पुढील 5 षटकांसाठी थँक्यू सो मच
गुड आफ्टरनून. सरपाडा प्रीमियर लीग आपण पाहतायत. SPL प्रशांत पाटील, जयप्रकाश पाटील, रियल टायगर्स सरपाडाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 66,666 रुपये प्रथम पारितोषिक. 66,666 रुपीज फर्स्ट प्राइज. साई सरगम लाईव्ह ऑर्केस्ट्रा सरपाडा आपण पाहतायत, जे आमच्या आवाजाची काळजी घेतलेली आहे. संपूर्ण हे स्पॉन्सर आहेत. अतिशय सुंदर खेळपट्टी, पाटा खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. मातीची खेळपट्टी बनवले. मातीची खेळपट्टी आणि शेणाने सारवलेली खेळपट्टी असली की खेळाडूंची औरच मजा आपल्याला पाहायला मिळते. कारण अलीकडच्या काळामध्ये सिमेंट कॉन्क्रीट खेळपट्ट्या जास्तीत जास्त आल्यामुळे कधी कधी फलंदाजाला जखम होताना पाहायला मिळतात. कधी कधी गोलंदाज सुद्धा तिथे स्किट होऊन पडतात. आणि रबर बॉल क्रिकेट आल्यामुळे आता ते जाणवत नाही. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट हा आमचा मान आहे. क्रिकेट आमचा सन्मान आहे. क्रिकेट आमचा अभिमान आहे. क्रिकेट आमची धडकन आहे. तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. तर क्रिकेट हाच आमचा श्वास आहे. तर क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हे संपूर्ण खेळाडूने व्यापून टाकले या टेनिस बॉल क्रिकेटच्या जगभरामध्ये. आणि आज ऑल इंडिया ओपनचे खेळाडू म्हणा किंवा ग्रामीण क्रिकेट आज शहरामध्ये जाऊन सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं आज खेळाडू या स्पर्धेमध्ये दिसेल तर लगेच दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला भिवंडीमध्ये दिसेल. रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला पेन पनवेलमध्ये दिसेल. असं हे टेनिस बॉल क्रिकेट आज अद्यावत झालेलं आहे. म्हणून क्रिकेटरला सुद्धा सुगीचे दिवस आल्यानंतर त्याची मेहनत ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. घाम गाळावा लागतो. उन्हाळे, हिवाळे, पावसाळे हे तुम्हाला जपावे लागतात. आणि या खेळाबरोबर, खेळाच्या प्रतिबरोबर आपण पाहिलं तर आपल्या फॅमिलीचा विचार सुद्धा तेवढंच करणं फार गरजेची गोष्ट असते. क्रिकेटच्या खेळात आपण सातत्याने खेळत राहा. क्रिकेटचा खेळ छंद जोपासा. परंतु नोकरी, धंदा, बिझनेस सांभाळून क्रिकेट खेळलं पाहिजे. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांनी अभ्यास करून क्रिकेट खेळलं पाहिजे. कारण शिक्षण हे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत पुढील पिढीचं भवितव्य त्यांच्यावर अवलंबून असतं. जाऊया मॅचच्या दिशेने. कल्पेश आणि आशिष अशी जोडी. पहिलाच बॉल आशिष पाडीच्या बॅटमधून क्लास कव्हर ड्राईव्ह बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. सचिन गरत यांच्या स्वागतासाठी 4 रन. मडवीच्या स्वागतासाठी गेला होता आणि त्याचप्रमाणे मोहित मडवी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अप्रतिम क्लास टायमिंग स्टायलिश शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका, बॉर्डरमॅनचा चांगला वापर. शॉट ऑफ द मॅच, चौकार. मिळतो. 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर तुषार पाटील यांची थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये तारांबळ. जयप्रकाश पाटील जे अनुभवी गोलंदाज आहेत. हा बॉल यावेळेला सरळ बॅटचा पहिला बॉल आपण पाहिला. कव्हर ड्राईव्ह. दुसरा बॉल इनसाइड आउट. तिसरा बॉल यावेळेला आपण पाहू शकतायत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट बॅटिंग. लगातार तिसरा चौकार आशिष पाटीलच्या बॅटमधून. क्लास. तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 12 रन. मितांशी प्रियांश फायटर्स सरपाडा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंप पिचिंग होती.
एक रन जरूर मिळेल एक बाईच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 13 रन. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकामध्ये बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 13 रन. क्रॉस बॅटचा उपयोग केला गेला होता. कल्पेश पाटील अर्थातच मडवी या नावाने जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रेम मिळालं. हे टोपण नावं आहेत, हे निक नेम आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 14 48 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट चांगली झाले. खेळायचा होता ऑफ साईडला जागा बनवून, परंतु इथे आशिष पाटीलचा हा मिस टायमिंग स्ट्रोक स्मार्ट सिंगल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. विजयासाठी आता बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये जवळजवळ 33 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण मितांशी प्रियांश फायटर या टीमला. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. गेल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 15. जयप्रकाश पाटील अर्थातच उर्फ जग्गू या नावाने ओळखलं जातं आणि त्यांचं महागडे षटक धावा खर्चिक केल्या. पहिल्या षटकामध्ये मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. मितांशी प्रियांश फायटर सरपाडा हा संघ. दुसरं षटक हाताळण्यासाठी शुभम पाटीलला आपण पाहत आहेत. इथून शुभम पाटील विकेट घेईल का, धावांवर लगाम लावेल का, याकडे लक्ष असणार आहे. सज्ज नव्हते आशिष पाटील. शुभम पाटील सुद्धा थोडेसे थांबले होते. अशा वेळेला तुम्हाला थांबणं खूप गरजेची गोष्ट असते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 रन. उष्णतेची तीव्रता खूप वाढत चाललेली आहे, त्यामुळे आपण आरोग्याची काळजी घेणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. हेल्थ इज वेल्थ. फुलटॉस बॉल ऑन साईडला खूप छान पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं आमच्या चिमुरड्याच्या स्वागतासाठी. 4 रन चौकार. हेच ते आशिष पाटील आहेत जे बॅटिंग करतायत, कडक बॅटिंग करतायत आणि एक गोड गळ्याचे धनी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक धावेपासून वंचित राहतील का, तर नाही. बॅकअप चांगला मिळतोय जयप्रकाश पाटील. 40+ क्रिकेट आतापर्यंत सुंदर हाताळतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये. बऱ्याच स्पर्धा कव्हर करत असताना आपण पाहिलेल्या आहेत. रबर बॉल क्रिकेट सुद्धा ते खेळत असतात, तेच आमच्या ऑन स्क्रीनवर आहेत. 40+ क्रिकेट अगदी समाजाचं पुढे येते. 1, 2, 3, 4 मे या कडक उन्हामध्ये कडक मॅचेस पाहायला मिळतील, ते सुद्धा 40+ क्रिकेट. म्हणजेच किती जिद्द असावी, किती धाडस असावं या खेळाडूंमध्ये. ऑन साईडला रोहित शर्मा हिटमॅन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. SPL सिक्सर. काय फटका खेळला होता. खूपच लांब बॉल निघून गेला आणि जणू काही प्रेक्षकांना आता दुर्बीण घेऊन हा बॉल शोधावा लागेल. जबरदस्त अटॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जणू काही ऍक्शन रिप्ले पण पाहिलाय. सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. मॅग्निफिसंट बॅटिंग. दे दनादन फलंदाजी. षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. शकता आहे. 17 रन्स टू विन. बॉल फेकून झाले ते 4.
अगोदर आशिष पाटील यांचा आवाज आपण ऐकला, त्याच पालघरचा सरपाड्याचा आवाज आणि त्यानंतर पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला रायगडचा टायगर अजय पाटील यांचा आवाज आपण ऐकला. त्यावेळेला 3 in row एकच क्षेत्रामध्ये एकच पॅटर्नने या वेळेला तिन्ही षटकार ठोकले आणि सरळ चेंडूला पाठवला शुभम पाटीलच्या अगेन्स्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 in row षटकार बॅटिंग केले. सुपर बॅटिंग करत असताना या षटकाराने संघाची धावसंख्या 37 म्हणजेच या मॅचचा वेळ वाचेल की काय. बॉल फेकून झाले ते 5. विजयासाठी आता जवळजवळ आपण पाहतायत 11 रनची आवश्यकता आहे. 37 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहतायत काय बॅटिंग केले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अशा प्रकारचे 4 षटकार एकाच क्षेत्रामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेत या टेनिस बॉल क्रिकेटच्या समालोचन क्षेत्रामध्ये, ते सुद्धा आशिष पाटीलच्या बॅट मधून. व्हॉट अ शॉट, क्लास यावेळेला पाहायला मिळतोय. दिलीप पाटील मंगेश पाटील यांचं षटकाराने स्वागत. संघाची धावसंख्या 43. विजयासाठी आता फक्त अवघ्या 5 रनची आवश्यकता. आशिष पाटीलला 4 षटकार हे आवडतील. त्याच्या इन्स्टावर, त्याच्या व्हॉट्सअपवर आणि त्याच्या FB स्टोरीवर जरूर हे 4 षटकार पाहायला मिळतील, या तीळ मात्र शंका नाही आहे. कडक बॅटिंग केले. ही ओळख आहे या खेळाडूची, ही ताकद आहे. सिच्युएशन नुसार जी खेळण्याची कला, जी काही खेळाडूंकडे ती गुणवत्ता असते, ती परिपक्वता असते. जसं चेतन पाटीलला आपण पाहिलं, परंतु गेल्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळाल्यानंतर धीरज पाटीलचं ते सेलिब्रेशन, विश्वास पाटीलचं ते सेलिब्रेशन आणि त्यानंतर सामना टाय. कल्पेश पाटील मडवी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शुभम या वेळेला थोडेसे फंबल झाले. नो डाऊट चांगला खेळाडू आहे, हरकत नाही. 4 षटकार आल्यानंतर सुद्धा जिद्द सोडू नका. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळत राहा. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे क्रिकेटने शिकवलंय. परंतु वय वर्ष कमी वयाचा खेळाडू मिस्टर तनिषला आपण पाहतायत. या खेळाडूला जिद्दीला सलाम. काय बॉलिंग केलं, ह्या वेळेला सरप्राईज केलं. क्लास. उद्याचं भवितव्य आहे. अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, सरपाडा विलेज. 16 बॉल आणि 4 रन. विजयासाठी 44 धावा फलकावर. मितांशी प्रियांश फायटर्स सरपाडा टीम हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊलखुणा उमटतायत. ऑन साईडला खेळला गेलाय. चांगला बॉल होता, फिल्डिंग चांगली झाली नाही. सिंगल मिळेल, बॅकअप चांगला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून येत आहेत. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 45. उद्याचा जल्लोष एकच असेल दुबईमध्ये, तो म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ICIC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल का भारतीय संघ. सर्वांची डोळे लागलेत ते उद्याच्या दिवसामध्ये आणि इथे डोळे लागले सरपाडाकरांचे. कोणता संघ चॅम्पियन्स बनेल. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. 3 फिल्डर येत आहेत, म्हणजेच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46. विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. विश नेटवर्क आता खूप चांगली प्रगती करताना पाहायला मिळतोय. अर्थातच विश्वास पाटील आणि त्यांची एंटायर टीम, साहिल पाटील मास्टर माइंड ऑपरेटर, अप्रतिम जागा बनवली, दिलं आणि इंटू द गॅप मध्ये हा विजयाचा चौकार. या विजयाने आपण पाहू शकतायत संघ विजयी ठरत असताना. मितांशी प्रियांश फायटर सरपाडा, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड, व्हेरी नाईस बॅटिंग बाय आशिष पाटील अँड हार्ड लक. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळाला SS रिअल टायगर्स सरपाडा. 14 बॉल मध्ये 46. आशिष पाटील 328.57 स्ट्राईक रेट, 4 षटकार, 5 चौकार, 14 बॉल मध्ये 46. यंदाच्या हंगामामधील ही चांगली इनिंग असेल.